गाडी काय का बोकडं आमच्या ऐकायची नसते आमची बोकडं. अहो एक तरी का की बोकड आहो त्या की आम्हाला अर्जंट लागायचा बोकड कापायचा. नाही नाही रस्त्यावरून गाडी येते तिकडे वा तुमची भांडणं. अहो भांडणं कुठं करायला लागलोय आम्ही? हा भांडणं नाही करत आम्ही. इकायचा बोकाड अहो नाही हो नाही म्हणलंय तुम्हाला. इकडे मास गाडी अंगावर घालती. मी म्हणते इकायचं बोकड. इकायचं आहे. हा हा इकाय की बोकड आहो. नाही नाही बाय जा. बोकड तर द्या की. आमचं कसं आहे माहित आहे हा. का त्याचं म्हणून बंद झालंय. हा जरा हडकल्याने वाटतं आम्हाला एवढा पैसा घ्यायचा थोड्या पैशानं मला काय होत नाही. बोकडं मोठी मोठी आहे ती इकून टाकाय कशाला ठेवत आहे. नाही मोठं झालंय होय विकायची होते आता ह्या आकड महिन्यात पर ती म्हणून कमी पडलंय त्याला. म्हणा की आता श्रावण महिना लागला म्हणा की. मग श्रावण महिना झाल्यावर विकायचं आमचं आता. ताटा लागला वाले बोकडं आहे ती म्हणून तुमच्याकडे. मग उद्याच्याला शुक्रवार आहे कापायचं आम्हाला बोकड आमचं ती आहे उद्या चला तुम्हाला बारकं बिरकं देते एका. बारकं नको मोठं लागतं. मोठं नाही बाबा पैसे काय पाहिजे? एवढं पैसे लागतात सांगा. देता तेवढं किती सांगा पैसे तर हो. पैसे सांगा किती. 20,000. अरे 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 लयच मोठं मागा लागले ते पैसे आहो. तिची बोकडं लय भारी आहे ती. हा हा अहो जरा कमी 15,000 देतो की. काठीनं हानती आहे सुनाला. हा काठीनं हा हानती आहे नाही बाबा का. ते कशाला माहिती तेव्हा मला काठीनं. सुनाला हाणून मी कुठं जायचं का परत. हा. हा त्यांना गोड बोलून बाई घ्यायला लावायची बोकड आपल्याला. चल बोकडं तर बघा ये दाखव. बोकडं तर दाखवा. छोटं छोटं जाऊ ती. तुमच्याकडे बोकडं आहे ती म्हणून लय नाटक करायला लागला. ती घ्यायची ती आम्हाला छोटी घ्यायची नाही ती बोकडं. हा वा. चला तुम्हाला पैसा आणलं का खरं कम झाला मला बघा. आणले तर पैसे काढावं. नाही जर पैसे दिलं तर काठीन मारायचं आहे गिरायकाला. बर हा अहो, पैसे काढा पैसे. कशाच पैसे काढायचं. पैसे कशाचे काढायचे आता बोकड घ्यायचं. बोकडं बघितली नाही ती काय हो लोकांच्या ऊसाने हिंडवती ती. हाय का गेली आणि कुठं? पैसे तुम्हाला बोकडा कशाला द्यायचं. कशाला द्यायचं म्हणजे हा अरे चारा खाते ती. आता खायचं नाही गावात गावात. मग ऊसात चारतीये बोकडं. अरे उसात नाही बाबा सोडत आम्ही. हो बघा तिकडे मोठी मोठी बोकडं आहे ती बोकडं घ्यायचं आपल्याला. हा. तेव्हा ती 2 कलरचं पाट. लोकाया ऊसाने बोकडी इकते ती बहुतेक ही करून. झटपळत आमचं तेवढं सुवर्ण जाऊन. खाऊ दे आपलं काय ऊस. आता तुझं नाव ठेवतो लोकांच्या उसात सोडली म्हणून. बोकडी काही लोकांच्या वावरात सोडली तुम्ही खायला शिरडं. किती गोडझार बोकडं. उद्या की अशी ढणढणीत नुसती काय पैसा येते नुसतं रोकडा. आज कशी काय सासू आहे मागाली काय ग काय काम आहे. बोकाड घ्यायचं म्हणून बोकड घ्यायचं म्हणून आणि मागं. आणि आज कोण यायचं तिला माहित आहे बहीण यायची आहे म्हणून. हा हा खिलारवाडीची हिचे. ते कशाला? मोबाईल नवीन घेतलाय हो त्यांना एवढं कळत नाही मोबाईल मधलं. तुम्हाला कळतंय म्हणून तुमच्याकडे यायच्या त्या. हम्म. तू आयश मारू नको. कळतंय म्हणून. आईश मारत नाही मी कधीच. मला गर्व नाही कुठल्या गोष्टीचा. हा हा ती पुण्यातली दिदी कशी आहे सवर्णाची. लय छान आहे. ती आहे. कुठला गर्व आहे तिच्या. काय सुद्धा गर्व नाही ती बिचारी ती म्हणली तुमच्याकडून घरी ती म्हणली. कधी आपल्या घरी असलं फुटकाळ घर तसल्या घरात आण दिला लय तुझ्या. मोठी म्हणजे त्यांचं मनच लय मोठं आहे. हा ते असं मोठं म्हणजे लय मोठं आहे ते पण त्यांचं मन पण तेवढंच मोठं आहे. अगं आपलं छोट घर आहे, आपली सोय होत नाही बाळा. हा आता आपलं घर तसं त्याला काय करायचं होतं काय करायचं नेमकं. आहे ना आमच्या लय कास्ता खाल्ले ते तो रेस्त तरी. हा हा आता आलं तर बऱ्यापैकी आहेच म्हणायचं की लय पण काय एवढं करायचं अपेक्षा जसं असेल तसं दिवस काढायचा हो. हो काय दुसऱ्यात गे चालल्या शेळ्या तुझ्या समजा. जाऊ दे कुठं जाते ते. जाऊन जाऊन परत काय करतात एखाद्या मागा देते. माझ्या पायात लय मिंदू आहे. पायात मेंदू. आयो पायात मेंदू असते. गुडघ्यात म्हणायचं हो का इथं आहे. पळत पळत मी गाठीन माझी शिरड महागारी वळवून आणीन. हा हा शेळ्याचा लय रोकडा घेणार आहे ते आता. सवर्णा बघा ती कशी पळत आणते बोकडं. जाऊ का आणते काय सुवर्ण ग. आय तिला पाठवून तुझं एखादं बोकाड गपचूप अरे येईन. घेऊ दे माझी सून आहे ती लोकांची आहे काय. जाऊ काय अंद जा सवर्णा हा ना इकडे तिकडे तोंड घरून जा. काटेला आणि ती बघा आता कशी मोडची एखादा नीट आण. आणखी धाव काढू नका पाहिजे. त्या आई पप्पान पैसे दिले तुला खर्चाला. कुठं आहे तर? हाय तर सवर्णा पैसे सवर्णा एखादी नोट हाणीन. कशी पळती सून आहे तुझी. ते बचत गट काय भरायचा असेल म्हणून बापाने दिला असं त्याला पैसे. दिले 4,500 रुपये तुझ्या सोनं पैसे. तीच म्हणलं ती काय बचत गट समद्या बायकाने भरले तर मी इकलीच राहिली माझी पुरगीन मीच. बर समद्यानी तर काल दिल्या तर नोटा काढून समद्याने बायाने. हा रोज आहे शेळ हिंडवती पायी दुखत नाही तर तुझं. आता दुखलं तर तुमच्यासाठी मला करायला लागतंय आता. का मग आता आम्ही मोठं झालोय आता बासकी किती अपेक्षा करायची ग. तरी बसू म्हातारपणा वाटत नाही बाबा मला. म्हातारपणापर्यंत कामच करायची ती. अरे मला बसू वाटत नाही. पहिले हे कष्ट केलेलं आहे मनगटानं. हा ते आता बसू वाटत नाही. अजून हात पाय चालते तर आया बाया बोलतेल्या. हम्म.
ज्या दिवशी बसेल त्या दिवशी आया बाया कशाला मला माझ्यापाशी यायचं पण नाही तर कोण होय हा. तुझी सून मस्त खंबीर आहे सून आहे समजा की. घाण गुण पाक काढीन तुझी खरं माहिती काय? आहे? माझी सून तशी म्हणून तर सुंदर आहे म्हणून तर मी पार केली तिला मनानं लय चांगली आहे ती पण ती अशी दिलदार आहे नुसती माझी. हुशार नाही ग भोळे जरा त्यामुळं जरा अडचण आहे पोळी कशी असते हितवर उगा आली वैर आले म्हणजे तिला मी अजून बारके ग समजत नाही एवढं समजेल की काय आईच्या पोटात लिकरू शिकून येतं काय समजत पळ पळ सवर ना अगं पळ पळ सवर आण बोकड हा आता आईची बोकड आमच्या इकडे येते किती हजाराला द्यायची आहे एक 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 20,000च्या खाली माझं बोकाडी काय नाही तर जिंकणार हं. नाहीतर उसळ करून घरी खाणार उस हा बोकडा उसळ करते ती मग नाही ती होत बोकडा उसळ होत नसती उसळ कशी होत नाही बाकी होत नाही टाकायचा मसाला कोथिंबीर समजा लसूण का अद्रक हं. समजा टाकून नुसतं कढईत नुसतं उसळ करायची का बाक 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 खायचं ए इकडे बघ खायचं चालू आहे सुनाला सोडून सुनाला मटण, सोडून मटण. सवर ना आई काय म्हणते मला कोंबडा लागतो कोंबडा. आय ए सासू काय म्हणते खाल्लं सासऱ्यानं कोंबडं धुवून कापलं खाल्लं कापलं पण ते काय झालं माहित नाही इटलंच निमित किती कोणाच्या तोंडात मिळलं नाही परत खायला पात्र गच भरलेलो गच भरून. किती बोकडाचं मटण होतं हे कोंबड्याचं मटण किती होतं पण भारी मटण तर लय भारी पण सवर्णानं लय भारी भारी खाल्लं पुण्याला जाऊन बिर्याणी बिर्याणी तर काय साई बाबा माझी पण होईल पण ह्या चित्रामुळं मला काय जाणच होत नाही अहो ती ताई सुद्धा म्हणली दीदी म्हणली हा. सासूला पण घेऊन ये म्हणली तुझ्या हा बर मी परत बाहेर येतेच बाबा पुण्याला घेऊन ये म्हणली दीदी वैरण काढून ठेवू आपण हा ये जाताना गवताचं 2-3 बिंड टाकायचं दररोज 1 बिंड टाकायचा हा हा आणि जायचं नाही तर कडवाळ मकवान करायचं आपल्या शेतात आणि त्यांना टाक बाबा म्हणायचं घरच्या माणसाला तसं मला सासू सुना ग 10 वर्ष झालं प्रेमान राहताय भांडणं फिरणं करत जावं का घरा बरं भांडणं करतो आम्ही हा सटकते आमची सटकते म्हण आय ए काय ग कवा ग काय हा डोक्यात तिच्या बघा कसं आहे सटकते हा म्हणल्यावर कसं राग येतोय हा? तिला बघा चांगलं लागतंय सांगायचं आपल्या बहिणी बाळासनी आय काक्यासनी तुला काल लय शिवाय देत होती मायापाशी होय हा होय का नाही म्हणते यार देत होती तुला भांडण लावायला मामा लागला का आमच्या दोघीच्या भेडा हा भेडा तेवढंच आणि पाहिजे काय तू तुम्हाला किती जर सांगितलं आम्ही भिडणार पण नाही भांडणं करणार पण नाही समजलं का हा लय हुशार आहे तशा तुम्ही मला मी चला लय माझी दिवस बहीण यायची आहे. मला तयारी करायची उपवास आहे दोघांचं बी मी लय दिवस झालं जरा शिगडी फिगडी पूस त्यांचा उपास आहे हा आणि शाबू बिबू काय तर आणा गावात ना फराळीचं हा बिजू घाला करा पटकीना हा हो. त्यात निघली या होय आणि आई मी लय दिवस झालं तुमची भांडणं लावा बघतोय पण काय भेड तर नाही मी भांडणच करत नाही हा हा. तू किती बी किती प्रयत्न पण करा. तू प्रयत्न कर हम्म. मी भांडणं करतच नाही माझ्या सुना सगळं होय एवढी माझी सून प्रेमाचीच आहे माझ्या असू दे हा उसाची रोज शेळ्या घेऊन हिंडा जावा चालू आम्ही चला हा ए, चल ग